शेतकरी हा सुद्धा देशाचा खूप मोठा कामगार आहे. काल आपण 1 मे कामगार दिन साजरा केला. पण ज्यांच्या कष्टामुळे आपल्या ताटात अन्न येतं, त्या बळीराजाच्या प्रश्नावर बाबासाहेबांचे काय विचार होते, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आज आपला शेतकरी संकटात आहे. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट येतं. अशा वेळी केवळ मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी संघटित होणे आणि तांत्रिक शिक्षण घेणे किती गरजेचे आहे, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. शेतकरी हा फक्त अन्नदाता नाही, तर देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तुम्हाला काय वाटतं, बाबासाहेबांचे हे विचार आजच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला हवे की नाही? बाबासाहेबांचं मत होतं की पाण्याचा वाटप समान असावा. पाऊस पडतो तेव्हा ते पाणी समुद्राला जाऊन मिळण्याऐवजी ते साठवून धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कोरड्या जमिनीला पोहोचले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. शेतकऱ्याला पाणी मिळाल्याशिवाय त्याचा विकास शक्य नाही, असं ते म्हणत. दामोदर खेरे प्रकल्प आणि हिरकुंडी धरणासारखे प्रकल्पाच्या मागे त्यांची दूरदृष्टी होती. पाणी हे राष्ट्राची संपत्ती आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचले पाहिजे, हा त्यांचा आग्रह आजही प्रत्येक शेतकऱ्याला आपलासा वाटतो. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या देशातील मोठ्या नदीवरचे धरण बाबासाहेबांनी मांडले होते, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळेल. बाबासाहेब म्हणायचे, शेती फक्त पोटापुरती नको, तर ती फायद्याची झाली पाहिजे. यासाठी त्यांनी आधुनिक शेतीचा आग्रह धरला. शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या धरणाच्या पाण्याने आपली शेती फुलवत आहे, या धरणाचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा पाहिलं होतं, ज्यावेळेस देशात अन्नाचा तुटवडा होता. बाबासाहेब म्हणायचे, नदीचं पाणी अडवा आणि ते प्रत्येक गरिबांच्या शेतीत पोहोचवा, देश सुजलम सुफलम होईल. आजच्या दुष्काळावर मात करायची असेल तर बाबासाहेबांनी सांगितले तसं जल व्यवस्थापना समजून घेणे हेच खरा शहाणपण. बाबासाहेबांनी केवळ पाण्याचाच विचार केला नाही, तर धरणामधून जलवीज निर्माण करण्यासाठी भर घातली. शेतीला आणि ग्रामीण भागाला स्वस्त दरात वीज मिळाली तर शेतीची प्रगती होईल, हे त्यांनी 80 वर्षापूर्वी ओळखलं होतं. तर मंडळी, बाबासाहेबांचे हे विचार जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांना. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान.